नमस्कार सर्वांना. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करतो की सर्वजण चांगलेच असतील. तर आत्ताच माझा अभ्यास उरकला. अजून शौर्याचा नाही अभ्यास उरकला, तो अभ्यास करतोय. आज रविवार आहे ना, आणि ना म्हणजे आज त्याला ना अभ्यासच जास्त दिलता सरांनी, म्हणून आज तो म्हणला की तो व्हिडिओ काढ, मला नाही काढता यायचा. तर आज तो नाही आता म्हटल्यावर मलाच गोष्ट सांगावं लागेल ना. तर आज मी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. तर ती गोष्ट कोणाची माहिती का? ती गोष्ट डॉक्टर APJ अब्दुल कलाम. अब्दुल कलामांची ती गोष्ट आहे. तर ती तुम्हाला म्हणजे आता तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. तर आज ना अजून एक सांगायचं की आता मी तुम्हाला 4-5 दिवसानंतर ना, थोड्याच दिवसानंतर मी ही मोटिवेशनचा व्हिडिओ आणणार आहे बघा. ती सांगायचं होतं ना, मोटिवेशनल व्हिडिओ बी आम्ही टाकतोय शॉर्ट. तर ते तुम्ही लवकर विजिट करा. ह्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा देईन मी त्या व्हिडिओची. तर तुम्ही ते नक्की विजिट करा. तर आता ना अजून एक सांगायचं मला की ना, आता 4-5 दिवसात ना मी ना चॅलेंजचा व्हिडिओ आणणार आहे. आणि तो तुम्हाला चॅलेंजचा व्हिडिओ कसा वाटेल ते तुम्हाला लय आवडणार आहे. तर तो कमेंटमध्ये नाही, मग तो कसा कमेंटमध्ये हे करा की सांगा की तुम्हाला चॅलेंजचा व्हिडिओ पाहिजे का नाही. तर आता मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे. APJ अब्दुल कलामची स्टोरी सांगणार आहे. ती आमच्या इंग्लिशच्या पुस्तकात होती म्हणून ती सांगणार आहे. आम्ही असं का करतो तुम्हाला समज माहिती का? आम्ही असं का करतो म्हणजे स्टोरी का सांगतो यूट्यूबवर. त्यांनी ना एक फायदा होतो काय माहिती का, की ना आपले एक ना सिक्रेट मेमरी, बरं का, कुणाला सांगू नका. म्हणजे काय होतं माहिती का, आपण असं आता ना एक समजा एक इंग्लिशला वाचायला कसं असतं माहिती का, इंग्लिशचं लक्षात ठेवायचं ना. असं समजा कुठंतरी आपण ना दुसऱ्याला शिकविलं का म्हणजे एक प्रकारे सांगलं का, ते आपोआपच म्हणजे इंग्लिशचं हे होतं. मग ते इंग्लिश आपोआपच म्हणजे अशी जमती बघा. तर असं म्हणजे ती ही होती इंग्लिश, म्हणजे तसे इंग्लिश आपोआपच लक्षात राहते. तर म्हणजे अशी इंग्लिश भाषा असते. तर मग त्याच्यासाठी ना मी तुम्हाला ना म्हणजे असे गोष्टी सांगत असतो. ते शौर्य आहे का तुम्हाला गोष्टी सांगतो. तर त्यामुळे मी आता तुम्हाला ह्यांची गोष्ट सांगणार आहे. कुणाची? APJ अब्दुल कलामांची गोष्ट सांगणार आहे. जर तुम्हाला ती गोष्ट आवडन तर या व्हिडिओला नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. तर आणि ना कमेंट करा की तो व्हिडिओ पाहिजे का नाही. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन नक्की तो हे बघा, मोटिवेशन व्हिडिओ बघा. तर चला आपण गोष्टीकडे जाऊ. तर मित्रांनो, गोष्ट अशी सुरू होती की अल्बर्ट आईन्स्टाईन मध्ये येते नाही का, अल्बर्ट आईन्स्टाईन तिकडं. आता गोष्ट सांगतो तुम्हाला. APJ अब्दुल कलाम. तर APJ अब्दुल कलाम कोण होते माहिती का? ते ना कोणत्या बघा, रामेश्वरम लागते. ते रामेश्वरमला जन्मले. ते होतं ते कॅनडा नाही, कन्नडमध्ये तिकडं असतात का, तेलुगू तिकडं हे होतं. तिकडं म्हणजे हे गाव होतं एकदम. म्हणजे कुठं माहिती का, आपलं जे हे माहिती का, महासागर, इंडियन रिव्हर माहिती ना, त्याच्याच एकदम लास्टला होतं ते गाव, रामेश्वरम नावाचं. तुम्ही गुगलवर बी जाऊन टाकू शकतात की रामेश्वरम गाव कुठे म्हणायचं. रामेश्वरम टाकायचं की लगेच येतं. ते इथनं महाराष्ट्रापासून लय लांब आहे. तर ना तिथं त्यांचा जन्म झाला. आणि त्यांच्या आईचं नाव होतं आशिया अम्मा आणि वडिलांचं नाव होतं जैनुल आब्दीन. ते त्यांची आई आणि त्यांचे वडील इतके म्हणजे असे भारी होते ना, ती ना सगळ्या म्हणजे कोणतेच धर्म असं हे म्हणत नव्हते. पण आजकाल तर हे एक गोष्ट लय भारी होती की हे आहे का, असं धर्म वेगवेगळे मानत नव्हते. आजकाल तर किती म्हणजे असं लोक लय हे करत होतं, हे धर्म ते धर्म, असं धर्मावर किती वाद होतेत का नाही. तर मग असे म्हणजे ना असे नव्हते हे, म्हणजे ह्यांचे घरचे असे नव्हते. आणि नंतर काय झालं माहिती का, जे आहेत का ते त्यांची आई आहे का, ती ना हे करायची, म्हणजे ती ना गरिबांना रोज जेवण द्यायची. असं लय म्हणजे ते दोघं चांगलं काम करायचे. ते असे लय श्रीमंत नव्हते, ते मिडल क्लासच फॅमिली होती. पण ते इतकंही म्हणजे चांगले होते ना, म्हणजे असं कसं म्हणायचं, आजकाल तर ते इतके हे होते ना, चांगले होते ना, म्हणजे इतके म्हणजे आज तर एक बी माणूस असा नसेल, इतके ते चांगले होते. तर ना म्हणजे इतके ते हे मनात इतके चांगले होते. तर काय होतं माहिती का, एका दिवशी ते आहे का, ते जसं अब्दुल कलाम मोठे होतेत का, ते शाळेत टाकीत येत, त्या अब्दुल कलामला शाळेत टाकीत येतात. आणि ती जी शाळा असते का, त्या शाळेत ना एका दिवशी काय होतं माहिती का, त्याचे 3 बेस्ट फ्रेंड म्हणते. ते 3 बेस्ट फ्रेंड आपले बी कसे बेस्ट फ्रेंड असते तसेच 3 बेस्ट फ्रेंड. आणि ते 3 बेस्ट फ्रेंड ना हिंदू असते. तरी ते एक म्हणजे असे भेदभाव करत नाहीत. तर ते बेस्ट फ्रेंड आहेत का, एकाचं नाव असतं अरविंदम, शिवप्रकाशन, आणि अजून एक काहीतरी असं नाव असतं
ते आता आठवण नाही, पण असे 3 मित्र असते. तर ते मित्र इतके म्हणजे असे म्हणजे कसं म्हणायचं, इतके हे होते ना ते ना, म्हणजे लय असं हे मित्र होते, बेस्ट फ्रेंड म्हणजे बेस्ट 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 फ्रेंड होते. म्हणजे इतके बेस्ट फ्रेंड ना, ते एकासाठी काही बी करू शकत होते. तर एका दिवशी काय झालं माहिती का, एक ना मुसलमान टीचर आहेत का, त्यांना म्हणजे न्यू एक टीचर आलते त्यांच्या शिकवायला त्यांना. तर ते आहे का, ते काय त्यांनी बघितलं, जो अब्दुल कलाम आहेत का, तो ना एका शिवप्रकाशन बरोबर बसलेला होता. तर ते चिडला, ते आहे का, ती जी टीचर ते चिडले आणि त्या ह्याला अब्दुल कलामला आहे का मागं बसविलं. आणि नंतर ते कमन बसविलं माहिती का, कारण की तो ना त्या हिंदू पोराबरोबर बसलेला. म्हणजे असं भेदभाव तवा बी होता, पण ना हे भेदभाव मानित नव्हते. तर असं व्हायचं त्या काळी. नंतर काय झालं माहिती आहे का, मग ते तवा ना त्या दिवशी ते लय नाराज झाले. म्हणजे असं लय ही दुःखी झाले की हे असं कमन केलं बरं, म्हणजे किती ही झालं ती, म्हणजे असं म्हणजे ती एक प्रकारे भेदभाव किती केला असं वाटतं का नाही. तर नंतर काय केलं माहिती का, नंतर त्यांनी ना त्यांच्या वडिलांना सांगितलं. ती शिवप्रकाशन होते का, ते तिथलचे मेन काहीतरी होते असे. तर त्यांच्या वडिलांना सांगितलं आणि त्यांनी म्हणजे त्या शाळेचे ना ते हेड होते. तर त्यांनी काढून टाकलं ह्या माणसाला. तर मग आत्तापर्यंतची अशी स्टोरी तुम्हाला समजली का, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता पुढची स्टोरी मी लगेच सांगतो. आणि काय होतं माहिती का, मध्येच ना आता काय झालं माहिती का तुम्हाला, आता मला काहीतरी बोलायचं आहे. एक मेन गोष्ट काय होतं माहिती का, आता ह्याच्यावरनं एक तुम्हाला समजलं का, म्हणजे किती आपलं जातीभेद होते. तर पहिले तरी ना कमी व्हायचे, आता लय वादंती होते. तर तसे वाद करून काय फायदा होतो बरं, तुम्ही एक सांगा ना मला. असा काय फायदा होईल बरं, म्हणजे असे इतके वाद करून काहीच नाही ना फायदा होत. मग कशाला उगाच बरबादीच होती का नाही. तर मग तसंच म्हणजे ह्या धड्यातनं ह्या इथनं ना आपल्याला हेच शिकायला भेटतं की ना, भेदभाव आपण नाही केला पाहिजे. तर आता पुढच्या ह्याच्यात बघूत आपण काय होतं. तर चला. तर मित्रांनो, नंतर काय होतं माहिती आहे का, आता ही जरा ह्याला ब्राईटनेस लाईट लावली. आता अंधार पडायला लागला ना, म्हणून ते लाईट लावली. तर मग आता पुढची स्टोरी सांगतो मी. तर काय होतं माहिती का, नंतर ना ते आहे का त्यांचे मित्र, ते असं झालं का त्या काढून टाकते. तर आणि नंतर हळूहळू ते आहेत का अब्दुल कलाम, ते मोठे होते. तर आणि मोठे झाले का त्यांचे सायन्सचे टीचर असते. तर त्यांचं नाव असतं शिवा सुब्रमण्यम अय्यर, असं नाव असतं त्यांचं. आणि ते एका दिवशी आहे का, त्याला ना हे आहेत का कोण बघा, APJ अब्दुल कलाम आहेत का, ते त्यांना लय आवडत असते. तर कमन माहिती का, ते एकदम म्हणजे असं भारी एक राहतात ना. आणि ना ते एका दिवशी ना APJ अब्दुल कलाम आहे का, त्यांच्या घरी बोलवतात जेवायला. आता जे जेवायला बोलवलं का, ते जातात बरं का घरी. पण त्यांची जी वाईफ असते का, ती शिवसुब्रमण्यम अय्यरची जी वाईफ असते का, ती त्यांना ना म्हणजे जेवायला वाढीतच नाही हे APJ अब्दुल कलामांना. कमन माहिती का, कारण की ते ही होते ना, मुस्लिम होते ना, त्यामुळे वाढीतच नव्हते. आणि नंतर काय होतं माहिती का, नंतर ना जे शिवसुब्रमण्यम अय्यर जे आहेत का, त्यांना मी सुब्रमण्यम अय्यर म्हणून जाईल बरं का, असं म्हणजे सोपं. तसं तारक मेहतामध्ये कसं अय्यर आहे, तसं अय्यर म्हणून जाईल, तसं सोपं पडेल ना. मग ते आहे का शिवसुब्रमण्यम अय्यर, ते त्यांना स्वतःच्या हातानेच वाढितो जेवायला. नंतर ते वाढलं का जेवायला, नंतर ते काय करतात माहिती का, मग ते ना म्हणजे ती जी पत्नी होती का, वाईफ होती का, ती असं एका रूममध्ये असं डुकून असं बघत होती कसं खातात बाबा ही. तर ते म्हणजे कसं पुशीत होते खालचं सांडलेलं, परत कसं म्हणजे चांगलं टापटीपणा, परत बसण्याची स्टाईल, परत खाणं चांगलं असं, म्हणजे एक प्रकारे असं चांगलं त्यांना वाटलं चांगलं. आणि परत एका दिवशी ना, परत 2-3 महिन्यानंतर ना, परत त्या शिवसुब्रमण्यम आहेत का, त्यांनी ना परत त्या जेवायला बोलवलं. तर आता पहिल्यासारखं ही नव्हती ना करीत. जेव्हा ती हे आहे का, तिची वाईफ आहे का शिवसुब्रमण्यम अय्यरची, ते आता असं नव्हती करीत, म्हणजे त्याला वाढीत नव्हती असं नाही. ते आता तिला ना स्वतःच्या हाताने वाढलं. तेव्हा का ह्याच्यातनं आपल्याला हे शिकायला भेटलं की ना, कसं म्हणजे एक हे कळलं पाहिजे, आपण जर चांगले असलोत का, दुसरे आपोआपच चांगले होते. तर बघा, असं ह्याच्यातनं शिकायला भेटते. त्यामुळेच ना मला ना असे धडे म्हणजे असं सांगायला तुम्हाला लय आवडतं की असं वेगवेगळं सांगायला. तर नंतर काय होतं माहिती का, नंतर ते आले का शिवसुब्रमण्यम अय्यर, त्यांच्या घरी आले का, ती स्वतः वाढते ना त्याला. आणि नंतर ना एका दिवशी काय होतं माहिती का, मग ना आता APJ अब्दुल कलाम आता मोठे व्हायला लागलेले ना. तर आता ती मोठे व्हायला लागलेले ना,
तर मग काय करायचं होतं माहिती आहे का ते म्हणजे ते काय प्रकारे ना आता त्यांना म्हणजे ना त्यांचं हे पैशाची ही व्हायला लागली ना जराशी कमजोरी म्हणजे ही तंगी यायला लागली ना त्यांच्या ह्याच्यात. मग त्यांनी काय केलं माहिती का त्यांचं एक हे होते समसुद्दीन नावाचे एक त्यांच्या कोणतरी होते बरं का त्यांच्याच ह्याच्यातले. तर ते काय करायचे माहिती का ते पेपर विकायचे. तर जे हे APJ अब्दुल कलाम आहेत का ते असं पेपर विकायला म्हणजे पेपर हे करायचे पेपर घ्यायचे आणि ते विकायचे. तर पण एका दिवशी काय झालं माहिती का जे इंग्रज आहेत का त्यांनी ना ती ट्रेनमधनं असं थांबायची आणि मग पेपर द्यायचे असं व्हायचं. पण ती एका दिवशी काय केलं माहिती का त्यांनी ट्रेनच ती थांबायची बंद झाली. मग ते लोक काय करा माहिती का असं पेपर फेकून द्यायचे असं ट्रेनच्या बाहेर फेकून द्यायचे. तर मग ते सगळे पेपर गोळा करून विकायला न्यायचं. तर असं ते हे लय व्हायचं. तर मग अशीच हे APJ अब्दुल कलामांची स्टोरी आम्हाला एवढी सांगितली. आणि जर तुम्हाला पूर्ण स्टोरी हे बघायची असेल तर तुम्हाला एक पुस्तक आहे बघा कोणतं द फॉक असं काहीतरी द फॉक ऑफ विंग्स फायर असंच काहीतरी आहे बघा त्या पुस्तकाचं नाव. ते मी हे बघा ते कसं वाटतं ते तुम्ही नक्की वाचा बरं का. ते त्याच्यात ना सगळे अख्खी जे APJ अब्दुल कलाम आहेत का त्यांच्या अख्खी त्यांनी त्या पुस्तकात माहिती सांगितली. ते ना इंग्लिशमध्ये बी आहे वाटतं इंग्लिशमध्येच आहे वाटतं ते आमच्या ह्याच्यात इंग्लिशमध्ये असं दिलं आहे बरं का. पण ते इतकं भारी पुस्तक आहे ना म्हणजे असं हे वाचायला भारी वाटते म्हणजे पुस्तक ते. आणि ना एक आहे बघा पुस्तक वाचायला ना लय मजा येते बरं का. काही बी म्हणा पुस्तक असं वाचन केलं का आपले ना शक्ती बी वाढते वाचण्याची. आणि ना हे म्हणजे सगळंच हे होतं. तर आम्हाला ना इंग्लिशचं पुस्तक होतं का त्यात एवढंच दिलं आहे. पण म्हणजे जेवढं मला माहिती का ते हे जे होते का अब्दुल कलाम ते इतके म्हणजे हे होते ना त्यांनी ना कधीच असं हेच केलं नाही भेदभावच केला नाही म्हणजे असं. आणि गुगलवर टाकलं ना ते कोणत्या जातीचे होते म्हणजे ते येतं बरं का. पण ते असं त्या हिंदू धर्माला असं असं करायचे का तर गुगल बी सांगतं की असं काहीच नव्हतं. ते इतके चांगले होते ना मनाचे ते लय म्हणजे असं तसं इतके भारी होते ना ते काय असं सांगायला शब्दच नाही असं बोलायला शब्दच नाही इतके ते असे चांगले होते. तर अशी होती ती APJ अब्दुल कलामांची स्टोरी. तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आता तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्या ह्याची बी मोटिवेशन शॉर्टची बी ही देतो काय डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्याची लिंक ती तुम्ही विजिट करा नक्की. आणि ना 4-5 दिवसानंतर ह्याचा बी व्हिडिओ येणार आहे बघा चॅलेंजेसचा बी व्हिडिओ येणार आहे ते बी तुम्ही ना तुम्हाला पाहिजे असेल तर लगेच लवकर कमेंट करा नाही तर आम्ही टाकू बी नाही शकत. हे शोरे म्हणलाय जर ते हे ना हे आहेत का कमेंटच करत नाही तर टाकायचं का नाही म्हणून तुम्ही कमेंट करीत जावा. तर आता मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला आता बाय बाय. आणि हे व्हिडिओ आवडला असेल त्यावेळी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा. लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि ना हे करा कमेंट बी करा जावा. तर बाय आता पुढच्या वेळेस मिळूया. लाईक सबस्क्राईब अँड शेअर. ओके सो बाय. चला आता मिळूया. हे शोऱ्याचं बोला शोरी रे भारी म्हणतो बघा असं हात हितून घालून असं लाईक करा सबस्क्राईब करा. हे सबस्क्राईब कसं असं काय माहीत पण असं करतो तेव्हा सबस्क्राईब करा. तर आता परत एकदा म्हणतो मी आता त्याची ट्राय करतो. लाईक करा सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर नक्की करा. तर बाय बाय आता मिळूया पुढच्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तर बाय बाय चला बाय बाय.